100.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या 1,08,532 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 15,661 कोटी रुपये जमा झाले आहे. मंत्री मकरंद जाधव यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय लोकसेवा आयोगानं 2025 मध्ये घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत देशभरातून एकूण 958 उमेदवार यशस्वी झाले आहे. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातल्या 5 उमेदवारांचा समावेश असून 60 पेक्षा जास्त उमेदवार यशस्वी झाले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय छात्र संसद आज महाराजबाग चौक इथल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात दुपारी 12 वाजता आयोजिण्यात आली आहे. युवा कार्य आणि खेळ मंत्रालय भारत सरकार आणि क्षेत्रीय निदेशालय पुणे यांच्या निर्देशानुसार नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निवड चाचणी काल घेण्यात आली. आणीबाणीची 50 वर्ष लोकशाहीसाठी शिकवण या विषयावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत प्रत्यक्ष 3 मिनिटांचं भाषण सहभागी विद्यार्थी सादर करतील. जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण विकास विभाग, NULM आणि शिक्षण विभागाच्या वतीनं आज संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन इथं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, बचत गटांच्या वस्तूंचे स्टॉल तसंच महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजिण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं पुरुषांच्या T20 विश्वचषकासाठी वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराच्या नामांकित खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्या यादीत संजू सॅमसन या एकमेव भारतीय क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आलाय. विदर्भातील वर्धा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात मागील 24 तासात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल. नमस्कार.